नमस्कार, न्यूज यात्रामध्ये आपलं स्वागत। एका बाजूने महापुराच्या हाहाकाराने महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी दुःखाच्या खाईत लोटलेले असतानाच आपण नवरात्र उत्सवही पार पाडलेला आहे। त्यामुळे उद्या दसऱ्याच्या निमित्तानं सगळ्यांना आत्ताच शुभेच्छा देतो। खरं म्हणजे या शुभेच्छा सरकारच्या वतीने आणि आपल्या सर्व समाजाच्या वतीने शेतकऱ्यांच्या घरामध्ये कशा पद्धतीने द्यायचा हा फार मोठा प्रश्न आपल्या समोर आहे। दसरा मेळाव्याच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये सालाबादाप्रमाणे काही दसरा मेळावे होत आहेत। एक दसरा मेळावा मागच्या वर्षी सुरू झाला होता नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये। तो दसरा मेळावा असेल, भगवानगडावरचा त्यांचा पारंपरिक जो दसऱ्याचा उत्सव तो एक मेळावा आहे, तो 5वा मेळावा आपण असं त्याला म्हणूयात। त्यानंतर पंकजा मुंडेंनी सावरगाव येथे जो भक्तिगडावर मेळावा घेतला आहे त्याचंही जवळपास आता 10वं वर्ष यावर्षी असणार आहे। आणि राज्यभरामध्ये जे सगळ्यात 2 लक्षवेधी दसरा मेळावे असतात ते अर्थातच मुंबईमध्ये असतात। त्यामध्ये एकनाथ शिंदेंचा शिवसेनेचा दसरा मेळावा असतो आणि त्याही पलीकडे एकच पक्ष, एकच चिन्ह आणि एकच नेता आणि एकच मैदान अशी ज्याची अशा पारंपरिक मेळावा जो असतो तो मूळ शिवसेनेचा म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा मेळावा। त्याच्यातले आता काही वाक्य आपले बदलून टाकावे लागतील की ते एकच चिन्ह हा गेलेलं आहे, एकच नेता आता राहिलेला नाही, तरीसुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरतीच आत्ता हा मेळावा होतो आणि दुसराही मेळावा बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावाने मुंबईमध्ये होणार आहे। त्यामुळे या 2 मेळाव्यांचं एका बाजूनं राजकीय कुरघोड्यांचं राजकारण आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये दुःखाच्या खाईमध्ये खितपत पडलेलं शेतकरी असं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये आहे। आपण आता सरकारने घेतलेल्या काही निर्णयावर आणि आज घडलेल्या काही घटनांवर या दसरा निमित्ताच्या पूर्वसंध्येला मुद्दाम बोलणार आहोत। खरं म्हणजे यापूर्वीच्या काळामध्ये सरकारने काय काय निर्णय घेतलेले आहेत शेतकऱ्यांसाठी त्याची यादी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्ताच जाहीर केली। शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6,000 रुपये आम्ही देतो असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। लाडक्या बहीण योजनेचा त्यांनी परत उल्लेख केलेला आहे। अनेक गोष्टींचे उल्लेख या निमित्ताने होत आहे, परंतु आजच्या घडीला जे निर्णय होत आहेत त्याविषयीचा वाद आता पुन्हा एकदा उफाळून आला आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना जी मदत केली जात आहे त्यामध्ये प्रति टनाला 15 रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून घेतला जाणार अशी एक बातमी आली आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशी सारवासारव केली की आम्ही शेतकऱ्यांच्या भावातूनही घेणार नाही तर कारखान्याच्या पैशाच्या निधीतून तो आम्ही पैसे प्रति टन 15 रुपये घेणार आहोत। त्यामुळं एकूणच काय शेतकऱ्याकडनं घेतलं काय आणि शेतकऱ्यांच्या जीवावर चालणाऱ्या साखर कारखान्यांकडनं पैसा घेतला काय ते सारखंच आहे। म्हणजे असं खायचं काय आणि असं खायचं काय असं त्याला जे म्हणतात तशा प्रकारचा हा निर्णय आहे, तोही वादग्रस्त ठरलेला आहे। त्या निर्णयावर टीका होत असतानाच उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी जाहीर केलेलं आहे की केंद्र सरकारचे निकष जर राज्य मान्य करणार असेल तर मग ते निकष काय ते आम्हाला आता समजून म्हणजे आत्ताच का तुम्ही निकष लावतायत असं त्यांचं म्हणणं आहे। समजून सांगा असं नाही म्हटले ते, पण आत्ताच हे निकष तुम्ही का लावताय? बिहारमध्ये जेव्हा तुम्ही प्रत्येकाच्या खात्यावर 10,000 घोषणा केली त्यावेळेस आपल्या सरकार जसं सांगतं की आम्ही अजून प्रस्ताव पाठवला नाही, प्रस्ताव पाठवल्यानंतर ते आपल्याला मदत करतील, तर तिथं काय प्रस्ताव आला होता का बिहारमध्ये असा प्रश्न सरकारला उद्धव ठाकरे यांनी विचारलेला आहे। त्यामुळं एका बाजूला आपण नाही म्हटलं तरी दसऱ्याच्या सीमोल्लंघनामध्ये भलतं राजकारण होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा हा की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत का याकडे सुद्धा अनेक जणांचं लक्ष लागलेलं होतं। त्यावर अजून कुठल्याही प्रकारचा अंतिम निर्णय झालेला दिसत नाही। संजय राऊत यांनी असं सांगितलं की दसरा मेळाव्यामध्ये युतीची घोषणा होईल आणि युतीवर शिक्कामोर्तब होईल, मात्र दसरा मेळावा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आत्ताच त्या बाबतीत म्हणजे ऑथेंटिक म्हणजे आपल्याला ज्याला म्हणतात की युतीवर शिक्कामोर्तब म्हणजे आम्ही युती करणार आणि जे काही आता बातम्या येतात की 50% जागा मनसे आणि 50% जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना असं वाटप होणार अशी जी काही माहिती आहे ती जोपर्यंत उद्धव ठाकरे बोलत नाहीत किंवा राज ठाकरेंकडनं त्याला दुजोरा मिळत नाही तोपर्यंत त्या सगळ्या सूत्रांच्याच बातम्या असतात आणि अनेकदा सूत्रांच्या बातम्याचा काय होतं हे आपल्याला माहिती आहे। त्यामुळं तो एक मुद्दा आज चर्चेला गेला होता, पण त्या बाबतीतही अंतिम निर्णय झालेला नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये
जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा उद्धव ठाकरेंची आणि राज ठाकरेंची युती होणार आहे का, केंद्र सरकार राज्य सरकारला किती मदत करणार आहे, राज्य सरकार जो प्रस्ताव तयार करत आहे त्याच्यामध्ये आत्ताची जी माहिती आहे त्यामध्ये जे एकरी त्यांनी नुकसान दाखवलेलं आहे ते किती हेक्टरवर दाखवलं, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात दाखवलं, त्याचा सगळा यादी तयार करायला मुख्यमंत्र्याच्या ज्या म्हणण्यानुसार की ते साधारणपणे या महिन्याच्या अखेरीस ते सगळ्या आकडेवारी त्यांच्याकडे जमा होईल. पण त्याच्या आधी मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की येत्या 8 दिवसामध्ये आम्ही आमची काय घोषणा करायची ती करू, त्यानंतर केंद्र सरकार काय मदत करायची ती करेल आणि आम्ही राज्याचा पैसा सध्या वापरू. त्याच्यामुळं तो प्रस्ताव जो तयार होणार आहे आणि त्याच्यानुसार जे डिमांड तयार होणार आहे सरकारकडे म्हणजे केंद्र सरकारकडे जाणारी, त्याचा आणि राज्य सरकारचा काही संबंध ठेवला नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं येत्या आठवडाभरामध्येच शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काय पडणार आहे हे निश्चित होणार आहे. तर आता मला एक सर्वांनाच म्हणजे शेतकऱ्यांनाच हा प्रश्न पडला की प्रस्ताव नुकसान भरपाईचा अहवाल जर येण्याची वाट बघायचीच नसेल तर मग आपण कालच्याही याच्यामध्ये म्हटलेलं होतं की जशी एकरी किंवा हेक्टरी तुम्हाला जसं करायचे असेल 50,000 रुपये सरसकट मदत आत्ता शेतकऱ्यांना का दिली नाही, हा एक मोठा चर्चेचा विषय आहे. त्यामुळं आत्ताच्या घडीला दसऱ्याच्या आधीच मुख्यमंत्र्यांनी जर 50,000 रुपये पंजाबच्या सरकारच्या धर्तीवर जर दिले असते तर शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला असता. हे सुद्धा एक फार महत्त्वाचं या निमित्तानं आपल्याला सांगावंसं वाटतं. पंजाब सरकार जर करू शकतं तर महाराष्ट्र सरकार का नाही, असा प्रश्न आत्ता शेतकरी विचारत आहेत. याचं उत्तर अर्थातच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे नाही आहे. दुसरा, हा सरकार काम करतं आहे, दिल्लीला जातं आहे, मोदींना भेटून आलेले आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतात की देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी काहीतरी चांगला निर्णय घेतील आणि शेतकऱ्यांना आम्ही भरघोस मदत करू. त्यामुळं आधीच्या सरकारच्या काळात काही वेगळं घडत होतं आणि आत्ताच्या सरकारच्या काळात काही वेगळं घडत आहे, असं जे घडत आहे का असा जो प्रश्न पडलेला होता, तर त्याच्यावरही शिक्कामोर्तब झालेलं आहे की आधीच्या सरकारच्या पद्धतीनेच आत्ताचं सरकारही काम करत आहे, त्याच्यामध्ये काडीचाही काही फरक पडलेला नाही. सत्ता बदलल्यानंतरही शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं न्याय देताना निकष लावले जातात, नियम सांगितले जातात, प्रस्तावाची वाट बघितली जाते, तसेच तीच तारा आत्ताच्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा दिसून यायला लागलेली आहे. त्यामुळं आता मोठ्या मोठ्या घोषणा आणि त्यानंतर त्या घोषणांचं पुढं काय होतं आहे हे आपण आता बघतोच आहोत. विशेषतः थोडंसं विषयांतर होईल पण सांगावं लागेल की आता एक बातमी अशी सुद्धा आलेली आहे की लाडक्या बहीण योजनेमध्ये ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्या वडिलांचं आणि पतीचं KYC आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की हे जे 45,000 कोटी दरवर्षी चाललेले आहेत किंवा सरकारचे खर्च होत आहेत, तर तो खर्च अवाजवी आहे असं अनेकांचं, सरकारमधल्या अनेकांचं, बरं का, सरकारमधल्या हे अत्यंत स्पष्ट सरकारमधल्या अनेकांचं मत तयार झालेलं आहे. आणि अजित पवारांनी तर स्पष्ट सांगितलेलं की सगळी सोंग करतायत पण पैशाचं सोंग करता येत नाही. त्यामुळं आत्ता एक लक्षात आलं असेल की या सगळ्या तिजोरीचा जो बोजा सरकारच्या याच्यावर पडलेला आहे त्यातून शेतकऱ्यांना मदत करायला निर्णय घेताना काही चालढकल केली जात आहे का, असा प्रश्न या निमित्तानं पडतो आहे. त्याच्यामुळंच मी तो जो विषयांतर होईल म्हणून विषय सांगितला तो विषय या ठिकाणी येतो आहे. आत्ता सरकारच्या तिजोरीमध्ये जर पैसे नसतील तर मग शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी लोकवर्गणी म्हणा, लोकांकडनं मदत म्हणा आणि विशेषतः CM फंडामध्ये काही मदत मागवता येऊ शकते का. कारण शेवटी काय असतं की आत्ता सरकारची तिजोरी रिकामी असेल तर समाजाची सुद्धा जबाबदारी आहे, पण सरकारने ते ट्रान्सपरंटली सांगायला पाहिजे की आता आम्हाला एवढंच शक्य आहे पण खरी मदत करायची आम्हाला गरज आहे आणि साधारणपणे शेतकऱ्यांना इतक्या स्वरूपाच्या अमाऊंटची आत्ता मदत करायला हवी. तातडीची मदत जी असते अन्नधान्य पुरवण्याची किंवा जेवण देण्याची, त्या बाबतीतही अनेक ठिकाणी चांगलं चित्र दिसतं आहे आणि काही ठिकाणी मात्र मदत पोहोचत नाही असं चित्र आहे. तर या सगळ्या कामामध्ये पण केवळ सरकारला जबाबदार धरण्यापेक्षा काही लोकांनी तिथं आपापल्या भागातल्या लोकप्रतिनिधींनी आणि स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने जर मदत केली, तातडीची मदत जी काही अन्नधान्याच्या स्वरूपात द्यायची आहे तर तिथं मार्ग निघू शकतो. तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण मदत करावी असं आवाहन सरकारच्या वतीने सुद्धा करण्यात आलेलं आहे. त्यामुळं आता हा दसऱ्याचा दिवस असल्यामुळं फारशी टीका न करता आपण पुन्हा एकदा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात. पाहत रहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.